एखाद्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला दिसतंय की काही फ्युचर नाहीये, ही रिलेशनशिप आपल्याला ड्रेन करतेय, एक्झॉस्ट करतेय, तरी आपण त्या रिलेशनशिपला चान्स देतो, वेळ देतो, गिव्ह अप करत नाही. तर असे का? कारण आपल्याला कुठे ना कुठे एक होप असतो, एक आशा असते की पॉसिबली ही फेज आहे, ही फेज गेल्यावर सगळं सुरळीत होईल. दुसरं म्हणजे आयडेंटिटी. ही रिलेशनशिप आपल्याला एक वेगळी ओळख, एक एक्झिस्टन्स देऊन जाते. मग जर ही रिलेशनशिप राहिली नाही तर माझा एक्झिस्टन्स काय राहील, या भीतीने आपण त्याच्या बाहेर पडत नाही. तिसरं, संक कॉस्ट फॅलसी. मी या रिलेशनशिपमध्ये एवढा वेळ, एवढे एफर्ट्स इन्व्हेस्ट केले आहेत आणि आता जर मी गिव्ह अप केलं किंवा मला जर याच्यातनं काही हॅपीनेस मिळत नाहीये आणि मग माझ्या एफर्ट्सचं काय. चौथं, अवॉइडन्स बिहेवियर. मला जर ही रिलेशनशिप मी ब्रेक केली तर मला खूप त्रास होईल आणि हे पेन मला सहन करता येणार नाही. ते पेन अवॉइड करायला आपण हे सहन करत राहतो. सो अवर इमोशन्स हायजॅक अवर लॉजिक. बट वन क्वेश्चन यू शुड आस्क फॉर रिअल, की हे जे मी सगळं सहन करतेय किंवा करतोय याचा अर्थ काय आहे? फक्त माझं पेन अवॉइड करायला किंवा मला त्रास होऊ नये म्हणून हे मी सगळं करतोय का? आणि याचं मला मोल काय द्यावं लागतं? थँक्यू.